माननीय पोलीस अधीक्षक जालना जिल्हा तथाकथित गोरक्षकांकडून होणाऱ्या मारहाणीच्या घटनांवर कठोर कारवाई करून कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याबाबत निवेदन देण्यात आले। निवेदनात असं म्हटलंय की जालना जिल्ह्यात तथाकथित गोरक्षकांकडून निष्पाप मुस्लिम नागरिकांना लक्ष्य करून मारहाण व दमदाटी करण्याच्या घटना वाढत आहेत। त्याबाबत तीव्र चिंता व्यक्त करण्यात येते। दिनांक 2 ऑगस्ट रोजी गांधी चमन परिसरात एका मुस्लिम पादचाऱ्याला तथाकथित गोरक्षकाच्या जमावानं पोलिसांच्या उपस्थितीत मारहाण केल्याची घटना घडली। तसेच दुसऱ्या एका घटनेत एका मुस्लिम पादचाऱ्याला अडवून त्याची टोपी काढण्यात आली व त्याच्याशी गैरवर्तन करण्यात आले। कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही केवळ पोलीस प्रशासनाची आहे। कोणत्याही व्यक्तीला किंवा संघटनेला कायदा हातात घेण्याचा अधिकार नाहीये। अशा घटना समाजात भीतीचं वातावरण निर्माण करतात, सामाजिक सलोखा बिघडवतात आणि कायद्यावरील जनतेचा विश्वास कमी करतात। आम्ही सांगू इच्छितो की गाय व तिच्या वंशांच्या कत्तलीस आम्ही कोणत्याही प्रकारचे समर्थन देत नाही। मात्र अशा प्रकरणांमध्ये कारवाई करण्याचा अधिकार केवळ पोलीस व संबंधित शासकीय यंत्रणांनाच आहे। तथाकथित गोरक्षकांना कायदा हातात घेण्याची मुभा देता कामा नये। या घटना केवळ 1 ते 2 ठिकाणांपुरत्या मर्यादित नसून जिल्ह्यात विविध ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडत असल्यानं नागरिकांमध्ये भीती व असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। कायदा हातात घेणाऱ्या तथाकथित गोरक्षकांविरुद्ध तात्काळ व कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी। कोणत्याही व्यक्तीला किंवा संघटनेला कायदा हातात घेण्यापासून रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात। दिनांक 2 ऑगस्ट रोजी घडलेल्या घटनांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी। 2 ऑगस्ट रोजी जुना जालन्यातील महानगरपालिका शॉपिंग मार्केटमध्ये घडलेल्या घटनेप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मुस्लिम युवकांवरील भारतीय न्याय संहितेच्या कलम 307 अंतर्गत दाखल गुन्ह्याचा निष्पक्ष फेरविचार करून योग्य ती कारवाई करण्यात यावी। आमच्या माहितीनुसार तथाकथित गोरक्षक बाजारात घुसल्यानंतर विक्रेते व त्यांच्यात वाद झाला होता। या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सर्व संबंधितांना न्याय द्यावा। आपण या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने योग्य ती कारवाई करण्यात यावी। न्याय की बुलंद आवाज न्यूज नेटवर्क 24 संपादक अफरोज शेख।